बायबल सांगते की काळाच्या सुरुवातीलाच शेवट काय होणार आहे हे देवाला ठाऊक होते, कारण आपले भविष्य केवळ देवाच्या हातात आहे. बायबलमध्ये स्वार्थासाठी किंवा लोकांना भुलवण्यासाठी खोट्या भविष्यवाण्या करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर भविष्य जाणून घेण्यासाठी जादूटोणा, अघोरी विद्या किंवा ज्योतिषविद्या वापरणे निषिद्ध मानले गेले आहे. देवाने अशा गोष्टींपासून दूर राहण्याची आज्ञा दिली आहे. बायबलमधील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल शेकडो वर्षे आधीच वर्तवलेल्या भविष्यवाण्या, ज्या तंतोतंत पूर्ण झाल्या. तसेच जगाचा अंत आणि येशूचे पुनरागमन याबद्दलही प्रकटीकरण या पुस्तकात अनेक भविष्यवाण्या आहेत. भविष्यात काय होईल या भीतीने जगण्यापेक्षा आजचा दिवस देवाच्या इच्छेनुसार जगण्यावर बायबल भर देते. मत्तय अध्याय 6 वचन 34 सांगते, उद्याची चिंता करू नका, कारण उद्याचा दिवस आपली चिंता स्वतः करील. थोडक्यात सांगायचे तर भविष्यवाणी हा देवाने मनुष्याला दिलेला एक पवित्र संदेश आहे, जेणेकरून आपण सन्मार्गावर चालावे आणि देवावर अतूट विश्वास ठेवावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. गॉड ब्लेस यू.